हाय गाईज, गुड इव्हिनिंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर माझा हा लूक बघू शकता, एकदम असा चिपकू आहे. कारण मी परवाच्या दिवशी बोटॉक्स ट्रीटमेंट करून आले आणि काल मी काही शूट नाही केलं किंवा मला करायचं नव्हतं खरं तर. कारण केस ओले होऊ नयेत किंवा जास्त मला काही काम करायचं नव्हतं. त्यामुळे मी काल काहीच नाही केलं, पूर्ण दिवस आराम केला. आणि आज तर सकाळी स्वप्नील जॉबवरून आला आणि मग तो झोपलाच होता. मग मी दुपारी मला आज हेअर वॉश करायला जायचं होतं, त्यामुळे मी दुपारी सलॉनला गेले आणि आत्ता संध्याकाळचे 6:45 झालेत आणि मी म्हटलं मेरे बाल ऐसे थे, हाँ अब अब ऐसे हो गए, इतना अच्छे अच्छे मेरे बाल, वा वा. आत्ता लुक तुम्हाला असा दिसतोय, पण तो थोडा म्हणजे 2-3 हेअर वॉशने तो लुक चांगला वाटेल माझा, अगदीच असं चिपकू राहणार नाही. हां, तर आम्ही सलॉनला जाऊन आलो आणि आत्ता त्याला जेवण बनवायचं आहे. तर म्हटलं असं काहीतरी सिम्पल, अगदीच सिम्पल बनवते, जास्त काही तामझाम मी करत नाही आत्ता. तर आता मी अंडा राईस बनवते. मी आधी एकदा सांगितलं होतंच, म्हणजे बुर्जी बनवायची इन शॉर्ट आणि त्याच्यामध्ये राईस टाकायचा बनवलेला की झाला अंडा राईस. त्यामुळे मी आता अंडा राईस बनवते. मला वाचवा. मला आता धमकी देण्यात आलेली आहे की जर तू मला मदत नाही केलीस जेवणाचा व्हिडिओ शूट करताना तर मी तुला जेवण नाही देणार, अशी धमकी देण्यात आलेली आहे. ती पण मला बोललो आज नाही दिलंस तरी चालेल. पण नेक्स्ट शब्द तोंडातून काय आले मॅडमच्या माहिती आहे, कधीच नाही देणार. सो फायनली मला मदत करायला लागते. वाचवा. तर आता नाईलाजाने जातोय. पुढचे क्षण बघायला भेटतील तुम्हाला. बोल बच्चू. तू जेवण बनवलं होतंस ना रे? तुला उपाशी राहायचंय तसं मी बनवतो. मी जसं बनवतो, एक्सपर्ट आहे. एकदा पण कधी बनवलं नाहीयेस. बनवतो काय बनवतो? ऑमलेट बनवलेलं ते एकदाच काय ते ऑमलेट बनवलंस आणि लगेच असं नको बोलू. नाही किती वेळा? बनवत मी पण बनवतो जेवण, पण मला कंटाळा येतो. मोठ्याने बोल ना, मग त्यांना ऐकायला येईल. मी पण बनवतो जेवण, पण मला कंटाळा येतो. आतापर्यंत त्याने एकही पदार्थ काही म्हणजे काहीच बनवलेलं नाहीये. तर नुसतं ते ऑमलेटच बनवलंय फक्त. आता ऑमलेट पहले मेरे बाल ऐसे थे, माझं अब हे मेरे नको बाल करू खरं. ऐसे हो गए. याला ना काय माझ्या केसांना प्रॉब्लेम आहे काय माहिती. तर मग काल गेलो होतो तिकडे सलॉनला, त्यांना बोलतोय की हिचा पिंक कलर करा, हायलाइट पिंक कलरची करा. चांगलं करू नका. इथून कसं असं असं अशी एक लाईन अशी मस्त दिसेल माहिती. काही गप्प बस. अरे किती मस्त वाटेल माहितीये असं, म्हणजे सगळं असं बघतील नको नको, माझ्याकडे जाताना. कोणी बघायला फेमस नको असं नको नको, माझ्याकडे फेमस मला नाही व्हायचंय. मी बोललो कर पिंक, तर नाही ऐकत पा. अजिबात नाही. मी कधीच मला का हसायला येतं, कारण की लहानपणीचा अंडरटेकर आठवतो मला. ए गप्प बस. काय केस असेच होते. हे बघा, जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पण सारखी दिसते. गप्प बस. दिसत नाही. केस बोललो मी, केस. टर्न ऑफ हॉल स्विच. केस बोललो, केस. कारण तो खिलाडी होगा खिलाडी पिक्चर बघितलास, त्याच्यात मध्येच आहे ना अक्षय कुमारच्या पिक्चर मध्ये त्याने डुप्लिकेट अंडरटेकरला आणलेलं तिथे. हिला पिक्चर म्हणजे काय आवडतच एलेक्सा, टर्न ऑन HL1. नाही बघत पिक्चर. ओके, मला नाही आवडत. गाणी माहिती आहेत पण सगळं. पण तू जेवण बनवणार होतास ना, जरा ये मला मदत कर मग. बघा गाईस, फक्त अर्धा तास राहिलेला आहे, कारण आम्ही लेट झालो आज थोडं. त्यामुळे ऑलरेडी राईस तयार आहे, त्याला फक्त फ्राय करायचं आहे. आणि हे मी तिला गिफ्ट दिलं. गिफ्ट? हा म्हणजे गिफ्ट समजू सर. हिंदी मराठी इंग्लिश बोलून बोलून जीभ वळत नाही. भरपूर कष्ट करायला लागतात बाबा. तुला काय हसायला, समजू 3 लँग्वेज एक सोबत बोलल्यावरती होतं ते. एवढं कोण सांगतं तुला? लचळ होतो कधी.
हिंदीमध्ये बोलायचंच नाही ना, पण हिंदीमध्ये कशाला बोलायचं. जॉब वरती असतात माणसं, त्यांना थोडी सगळ्यांनाच मराठी असतं बाई असतं येतं असं होतं. आणि आमच्या घरात हिंदी बोलणारे बरेचसे आहेत. गॅस पेटवलेला आहे. ह्याच्यात नाही होणार. हे बघा हेच ते कढई छोटी आहे, याच्यामध्ये कसं होणार. माणसाचं डोकं अंडरटेकर शोधत आहे. गप्पा असं काय पण नको. तुला दाखवू, फोटो दाखवू. मला माहित आहे अंडरटेकर. मी दाखवतो तुला गप्पा फोटो. बस. अरे दाखवतो ना. मला मग बघ काम मला हसायला येतं ते नाही. तू आत्ताच बघितलंयस त्याला. काय मी आधी पण बघितलं होतं. झिपऱ्या होत्या तेव्हा. केस होते. हा असंच सेम. गप्पूगच काही बोलू नको. लाईट गेले ना. मला मी जेव्हा हे ट्रीटमेंट करून सलून मधून बाहेर आलो, मला बोलला की आज मी जेवण बनवतो. मी म्हटलं ठीक आहे, काय बनवशील, डाळ भात बनव, बस झालं आपल्याला. आणि बाहेर आल्यावर बोलते नाही मला ना आता बाहेरचं जेवण खाण्याची इच्छा आहे, आपण थाळी खाऊयात कोणती तरी. आणि मग आम्ही थाळी घेऊन आलो. मला करायचं नव्हतं जेवण सगळं. तर आता तयारी चालू आहे, कधी भेटतं काय माहिती. गप्पा बस. आणि ते अंडरटेकरने उचललेला आहे कढीपत्ता. हे मला नाव नको. बट्टूने कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो असा टाकलेला आहे आणि कढीपत्ता चुरचूर झालेला आहे. आम्ही झूम पण लागलेत ना, दाखव बघू, हात बघू. तेलाचे हे बघा, एकदा इथे कुठे तो बघ ना, बघ. हा एक म्हणून हिला दरवेळेस सांगतो बाबा नीट बनवायचं जेवण, कारण सगळं व्यवस्थित चॉप होतं. कांदा किती छोटे छोटे लगेच तुरंत. घंटो का काम सेकंदो में. दाखवू काय तुझी करामत, दाखवू काय कांदे कुठे स्टोअर करतेस ते. हा काहीच कांदे आणून 2 दिवस झाले असतील ना, 2 दिवस. एवढा आळशी प्राणी आहे ना हा प्राणी एवढा आळशी आहे ना. कांदे कुठे ठेवले पण मला दाखव. हे आणलेले आहेत इन्स्टामार्ट मध्ये. हे बघा कुठल्या कोपऱ्यात आहेत ते, म्हणजे खरंच ह्याच्यात कांदे आहेत. दिसले. आणि आता मला ऑर्डर देते कांदे घेऊन. मी पिशवीच घेऊन येणार, कारण डबल काम करायला लावणार. कधी सांगावे जरा इकडे बघून. आणि हा आता बोलला की इतका वेळ लागतो, तर वेळ तर लागणारच. चांगलं जेवण जर बनवायचं असेल तर थोडा तरी वेळ लागतोच. आणि अशी फोडणीच एकदम अशी भारी झाली पाहिजे की त्याच्यामुळे मग जेवण पण पुढचं छान होईल. त्यामुळे मला थोडासा वेळ लागतो. मी अगदी हळूहळू पण असं व्यवस्थित फोडणी वगैरे देऊन जेवण बनवते, त्याच्यामुळे मला वेळ लागतो. आणि बघा ना, मी हेअर ट्रीटमेंट करून आले आहे, माझे केस असे आहेत. तरी पण एखाद्या गृहिणीसाठी ना हे महत्त्वाचंच असतं. म्हणजे तुम्ही कितीही फॅशन करा किंवा काहीही करा, तरी पण तुम्हाला घर सांभाळावं लागतं, घराचं जेवण करावं लागतं आणि सगळ्या गोष्टी ह्या कराव्याच लागतात. फॅशन म्हणा किंवा सगळंच म्हणा, पण तुम्हाला या गोष्टींकडे किंवा घराकडे दुर्लक्ष करून नाही चालत. बाहेरचं जेवण जास्तीत जास्त एक टाईम तुम्ही खाऊ शकता, पण बाकीच्या वेळेला आपल्याला घरातच करावं लागतं किंवा घराकडे चांगलं लक्ष द्यावंच लागतं. तर ही असते एका गृहिणीची लाईफ. ऑब्व्हियसली त्याचा आनंद पण वाटतो घरात जेवण करायला किंवा काही, पण गृहिणीसाठी ही एक रिस्पॉन्सिबिलिटी असते खूप महत्त्वाची. आणि येस, तीच मी आत्ता पार पाडते. मी काय, सगळ्याच गृहिणी ज्या असतात त्याच आपली हौसमौस करून आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडत असतात. आणि हे बघा, मला इतकं लेट झालं आहे आत्ता, म्हणजे त्याला जेवायला आत्ता 10 मिनटं पण नाही, 5च मिनटं बाकी आहेत. पण तरी पण तो मला काहीच नाही बोलत आहे. तो पण मला खूप समजून घेतो. आणि मी म्हणजे खरं तर त्याला डाळ भात हे खूप आवडतं, पण मी सकाळी राईस बनवून ठेवला आणि आत्ता मी
अंडा राईस बनवते. झटपट काहीतरी सोपं असं बनवायचं म्हणून मी बनवते. बुर्जीसोबत तो भाकरीच खातो, पण मी भाकरी नाही बनवली. मी आत्ता हा राईसच बनवला. पण खरं तर तो पण मला खूप समजून घेतो या गोष्टीमध्ये, आणि एकमेकांना समजून घेणंच खूप गरजेचं आहे. कारण आपली वाईफ किंवा आपल्या घरातली लेडी कुठली काही काम करत असेल किंवा तिला ते गोष्ट करायला तेव्हा जमत नसेल, तर तिला सपोर्ट करणं हे नवऱ्याचं काम असतं. सो स्वप्नील खरंच मला खूप काही गोष्टींमध्ये सपोर्ट करतो आणि नेहमीच माझ्या पाठीशी असतो. सो त्याला खरंच खूप थँक्यू. आता व्हिडिओ बघून खूप खुश होईल तो. हां काय काय चालले काय हां काय काय बोलत होतीस? काय काय बोलत होते मी? काहीतरी ऐकलं मी माझं काहीतरी. तुझं काहीच नाहीये त्याच्यात. स्वतःला क्रेडिट नको देऊस. तुझं काय बोलेन मी? झालं राईस? हा नाही. चल झाला राईस. चलो चलो. अभी हम खाएंगे गाइस खाना और जाएंगे काम पे. ह्याला सगळ्या गोष्टी कळतात. म्हणजे अगदी चिकन पण थोडीशी अगदी super power शिजलेलं बनू असलं ना, शकता. ते मग दोन्ही साईडून असं चेक करणार की व्यवस्थित शिजलंय की नाही, ते परफेक्ट आहे की नाही. सो हा खूप छान टेस्ट करतो. स्मेल वरून पण मी सांगतो कधी मीठ कधी कमी आहे की नाही हे पण तो कधी कधी स्मेल वरून सांग. बघितला टॅलेंट. हम्म. तुझं पण टॅलेंट आहे चांगलं. अरे माझे केस. सॉरी. चल चला तर जेवणानंतर मग भेटूया. बाय गाईस. तर सुंदर असा राईस आलेला आहे. म्हणजे बघायला तर खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टमध्ये तर असणार, कारण ती छान जेवण बनवते. हां मस्तच एकदम. तर आता खाऊया आपण आणि तारीफ करूया राईसची. चला तर मग भेटूया जेवणानंतर. स्वप्नीलचं जेवण झालं आणि तो जॉबला गेला. मग मी पण जेवून घेतलं आणि इतकी गरमी वाढली आहे ना की अक्षरशः घामाने माझी हालतच खराब झालेली. आणि त्यात हे असे केस मी मोकळे सोडलेले, तर काय आणखीनच गरमी होत होती. पण काय आहे, घरची कामं तर थांबत नाहीत. जेवण झाल्यावर थोडा वेळ बसावंसं वाटत होतं खरं, पण काय भांडी माझी वाट बघत होती आणि घर पण थोडंसं विस्कटलेलं दिसत होतं. गरमीमुळे चेहऱ्यावर पूर्ण घाम आला होता. मग एक एक करून कामांना मी सुरुवात केली. सगळ्यात आधी सोफ्याचं सेटिंग केलं, कारण कुशन्स पूर्ण इकडे तिकडे झाले होते. मग मी सोफ्याचे कवर आणि कुशन्स व्यवस्थित लावायला घेतले. खरं सांगायचं तर घर नीट दिसायला लागलं ना की मूड एकदम फ्रेश होतो. मला पर्सनली कुशन्स व्यवस्थित लावलेली खूपच आवडतात. त्यानंतर आली माझ्या आवडत्या कामाची वेळ, भांडी घासणं. पण गरमीमध्ये किचनमध्ये उभं राहणं म्हणजे एक वेगळाच स्ट्रगल असतो बाबा. पण हळूहळू सगळी भांडी घासली. आता उन्हाळा इतका वाढला आहे ना की काम करताना डबल टायर्ड वाटतं. त्यानंतर मी मशीनमध्ये धुतलेले कपडे ते काढले आणि वाळत घालायला घेतले. मशीनमध्ये कपडे धुतले की थोडं काम इझी होतं खरं, पण कपडे नीट वाळत घालणं हे पण एक कामच आहे, बरोबर की नाही? आणि एवढ्या गरमीमध्ये कपडे पटकन वाळतात हा एक फायदाच आहे. काम करता करता मी इतकी टायर्ड झाले होते, पण हळूहळू एक एक करून सगळी माझी कामं मी पूर्ण केली.